श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार अधिक मासाची अमावास्या 14 जूनला दुपारी 12:19 प्रारंभ होईल, तर 15 जूनला सकाळी 8:23 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार अधिक मासाची अमावास्या सोमवारी म्हणजेच 15 जूनला साजरी केली जाईल. ही अमावास्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावास्या देखील म्हटली जाते. ही अमावास्या अधिक मासामध्ये येत असल्याने या अमावास्येचं विशेष महत्त्व आहे. सोमवती अमावास्येच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. सोमवती अमावास्या हा पितरांचे तर्पण पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अनेक जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच सोमवती अमावास्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते, त्यांना प्रदक्षिणा घातली जाते. या अमावास्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि श्राद्ध केल्याने पूर्वजांची पापे दूर होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. याच दिवशी मिथुन संक्रांती सुद्धा साजरी होत असल्याने या अमावास्येचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. याशिवाय या अमावास्येला सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योगाचा शुभ संयोग तयार होत असल्याने अमावास्या अधिक विशेष ठरते. या दिवशी सकाळी मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला पाण्याने भरलेले माठ दान केल्याने भाग्य उजळते आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी फळे, अन्न, वस्त्र, छत्री आणि फॅन दान करणे देखील अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी 33 दिव्यांचं दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच सोमवती अमावास्येच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण संकट, विघ्न, अडचणी तर दूर होणारच आहेत, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझी चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्य हे फळ हे प्राप्त होत असतं. सोमवती अमावास्येच्या दिवशी गंगा किंवा यमुनासारख्या नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतात, भूतकालीन पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्याला प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजळ मिसळून स्नान करायचं आहे. हे स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर आवर्जून आपल्याला या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर आपल्याला पाण्यामध्ये थोडे काळे तीळ तसेच गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. तर असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचं. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्टी प्राप्त होत असते. तसेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजाही करायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळीच म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात. 12 वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. अमावास्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्ती करता
आपण जे पण काही उपाय करतो ते नेहमी कारगर ठरत असतात। त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत ते दूर करण्याकरता आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये जे जाळे जळमटे असतील, कुठेही कचरा असेल किंवा कुठल्याही प्रकारची घाण असेल ती आपल्या घरामध्ये ठेवायची नाही आहे। सर्व नकारात्मकता ज्यामुळे असतील त्या वस्तू आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचे। त्याचबरोबर आवर्जून आपल्याला आपली फरशीसुद्धा पुसायची आहे। फरशी पुसणाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद तसेच गोमूत्र टाकायचे, थोडंसं खडे मीठ टाकायचं आणि आपल्या घराची फरशीही पुसून घ्यायची। आता आपल्याला काय करायचं, एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे गंगाजल टाकायचं, त्याचबरोबर थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर, उंबरठ्यावर, त्याचबरोबर उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे। असं जल आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, उंबरठ्यावर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपड्याने या सर्व जागा ज्या आहेत त्या पुसून घ्यायच्या आहेत। अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे। लेपन केल्यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या मधोमध कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचे। स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात। स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन म्हटलं जातं, तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं। जेव्हा अमावास्येच्या दिवशी आपण असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूची आपल्यावर भरभरून कृपाही होत असते। आता आपल्याला एक दिवा जो आहे तो तयार करायचा आहे। तुम्ही दिवा जो आहे तो मातीची पंती घेऊ शकतात, रोजच्या देवपूजेमध्ये जी दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे, किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार। त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची, तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं। आता तूप नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल टाकतात ते टाका आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद ही टाकायची आहे। आता एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत। आता त्या तांदळावर जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून आपल्याला बरोबर प्लेटवर ठेवून घ्यायचा। आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर ज्यावर आपण स्वास्तिक काढले त्या स्वास्तिकच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही जी प्लेट आहे ती ठेवायची आहे। आता जर तुम्हाला तिथे मधोमध ठेवणं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही बाहेरनं आतमध्ये येतात तर जी तुमची उजवी बाजू असते तिथे तुम्ही हा दिवा ठेवला तरीही चालणार आहे। आता आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्याला 7 वेळा ही वाटी जी आहे ती उतरवून घ्यायची। त्यानंतर जेव्हा ही वाटी आपण उतरवणार आहेत तेव्हा आपल्याला निरंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचं आहे। 7 वेळा वाटी उतरून झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जिथे आपण हा दिवा प्रज्वलित केला आहे त्या दिव्याच्या बाजूला आपल्याला ही वाटी जी आहे ती ठेवायची आहे। आता ही वाटी जी आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवायची आहे। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर आपल्याला ही वाटी तिकडनं उचलायची। त्यानंतर आपल्या घरापासून थोड्या लांब दक्षिण दिशेला आपल्याला हे नेऊन फेकायचं आहे। मोहरी जी आहे ती टाकायची आहे आणि टाकताना मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्याला आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ हातपाय हे अशी ही मोहरी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरून टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। अशा रीतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे ते आवर्जून अमावास्येच्या दिवशी करायचे। त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडला थोडंसं पाणीसुद्धा शिंपडायचं, कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पूर्वज जे असतात ते मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि जेव्हा आपण असं हे पाणी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडतो तर त्यामुळे ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला प्रत्येकाला सोमवती अमावास्येच्या दिवशी करायचे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।